नमस्कार मित्रांनो, महेश एक्सप्लोजर YT या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील सर्वात फेमस ट्रेक हरिश्चंद्रगड, ज्याला ट्रेकर्स भटक्यांची पंढरी असंही म्हणतात. आणि खरंच या गडावरची सुंदरता आपल्या मनावर अविस्मरणीय छाप सोडते. चला सुरुवात करूया अनोख्या प्रवासाच्या ब्लॉगमध्ये. इथं आताच आम्ही तिकीट वगैरे काढलेले आहेत. आता आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहोत. हा आहे बेस ट्रेकचा, हरिश्चंद्रगडाचा. इथं आम्ही गाडी पार्क केली आताच. हरिश्चंद्रगडाची सुरुवात होते पाचनाई या गावातून. हरिश्चंद्रगडाला तसं 2 रूट आहेत. एक म्हणजे पाचनाई या गावातून आणि दुसरा म्हणजे खिरेश्वर. पण खिरेश्वर हा थोडा हार्डचा रस्ता आहे, त्यामुळे आम्ही पाचनाईमधून सुरुवात केली. हरिश्चंद्रगड ट्रेकची सुरुवात होते डेन्स जंगलमधून. पायवाट काही वेळेस खूप सोपी दिसते, काही वेळेस खूप कठीण पण होते. डोळ्यासमोर हिरवेपणा, पक्ष्याची चिवचिव. ट्रेक केला की लक्षात येते ते या गडावर पोहोचण्यासाठी मेहनत खरंच करावी लागते. पण हीच मेहनत नंतर गडाचा अनुभव अजून मोठा बनवते. रस्त्यात काही गुहा आहेत जिथे ट्रेकर्स थांबतात, पाणी घेतात आणि थोडा विश्रांतीचा श्वास घेतात. या गुहा जुन्या काळापासून ट्रेकरसाठी बेस बनल्या आहेत. आम्ही चलतोच. हे रस्ता, हा व्ह्यू कसला खतरनाक व्ह्यू एकदम. आता पाऊस चालू व्हायला आहे. छोट्या पाऊस थेंब पडायलेत. आता आम्ही भिजलो थोडंफार. सगळं ओलं झालोय. हा व्ह्यू बघा, एकदम डोळे भरून येतील असा व्ह्यू आहे मित्रांनो. हा आम्ही चलतोय. अशी जागोजागी धबधबेत मित्रांनो. पाऊस काय उघडायचं नावच घेत नाही मित्रांनो, चालूच आहे सध्या. आम्ही सगळं भिजलोत, कपडे हे पण भिजलेत. इथे आल्यासच समजलं काय इथे एवढे ट्रेकर्स येतात. खरंच एकदम भारी आहे ट्रेक हा. तुम्ही कधी येणार असाल तर मान्सून सीझनमध्ये या, कारण की त्यावेळेस सगळीकडे हिरवळ धबधबे चालू असतात, त्यामुळे एकदम असं फ्रेश वाटतंय. येताना रेनकोट वगैरे घेऊन या नक्की. इथे मग एकदा डबल फोटोशूट वगैरे घेतला आम्ही. मित्रांनो, गडावर कधी आलात तर असं प्लॅस्टिक इथे फेकू नका यार प्लीज. आणलं तरी खाली जाताना सोबत घेऊन जा बॅगमध्ये, नाहीतर कुठेतरी डस्टबिन केलेले असेल त्यामध्ये टाका. अशा प्रकारे गडावर पोहोचल्यावर सगळ्यात पहिले दिसते ते म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. मित्रांनो, सध्या खूप फॉग आहे इकडे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे, सध्या काही जास्त दिसत नाही आहे. खूप फॉग आहे जास्तच. हे बघा, फायनली मंदिरापाशी आलो. आता आपण दर्शन वगैरे घेऊ. आणि हे मंदिर खूप पुरातत्व महत्त्वाचे आहे. शिल्पकला बघितलं की प्रश्न पडतो, या काळात लोकांनी एवढं सुंदर मंदिर कसं बनवले असेल. मंदिराचा शिलालेख आणि कॅर्विंग अजूनही इतिहासाची साक्षी आहेत. त्याचबरोबर इथेच केदारेश्वर गुहा आहे, तिकडं आपण जायलो आहोत आता. या गुहेमध्ये एक विशाल शिवलिंग आहे. यासाठी लोक हरिश्चंद्रगड हे एक पवित्र स्थान मानतात.
मित्रांनो, असं लोक म्हणतात की हा एक उरलेला पोल आहे तो कलियुगाचा आहे आणि बाकीचे जे 3 पोल आहेत जे तुटलेले दिसतात ते सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुगाचे आहे, जे हे युग संपल्यानंतर नष्ट झालेले होते. आणि जेव्हा कलियुग ही संपेल तेव्हा हा लास्टचा पिलर आहे तोही नष्ट झालेला दिसेल. दोन्ही मंदिराचे दर्शन वगैरे घेतलेत मित्रांनो आम्ही. आता इथून जाईलोच कोकणकडा. कोकणकड्याचा रस्ता आहे हा. आमची गँग 1150 मीटरवर इथून कोकणकडा. आता जाईलोच तिकडे 1.2 किलोमीटर इथून. अशी जागोजागी हॉटेल वगैरे दिसतील तुम्हाला. स्टे करायला, वरी मुक्काम करायला टेंट वगैरे मिळतील भारी. चला आता इकडं 1100 मीटर कोकणकडा आहे. फायनली मित्रांनो आपण आलो, आता पोहोचलो कोकणकड्याच्या साईडला. ब्रॅकेट वगैरे लावलेले. आता सध्या काहीच गर्दी नाही, कारण की सगळे धोका झालेला आहे सगळीकडे, काहीच दिसत नाही. इथे बसून जर शांतता अनुभवली की वाटतं की आपण जगापासून अलग आहोत. सनसेट आणि सनराईज दोन्ही या ठिकाणी बघण्यासारखं आहे. मी ह्याच्या पहिले इथे आलेलो होतो त्यामुळे मला माहीत होतं. मी त्यावेळेस सनसेट बघितला होता इथला. खूप एकदम खतरनाक वाटलं होतं त्यावेळेस. गेला आला की पडते. हरिश्चंद्रगड ट्रेक जरी कठीण वाटला तरी या गडावर पोहोचल्यावर सगळ्या थकान नाहीसा होतो. या गडाचा इतिहास, प्रकृती आणि शांती सगळे एकत्र अनुभवण्यासारखे आहे. मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्लोअर करायचा असेल तर हरिश्चंद्रगड नक्की व्हिजिट करा. ट्रेकर्स, हिस्ट्री लवर किंवा फोटोग्राफी लवर सर्वांना ही जागा मोठे आकर्षण वाटेल. मी आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटू मग अशाच एका ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो. चांगलाच मोठा बैठ तयार.